एक निरागस मुलगी भाग 3। आरवच्या त्या वाक्याने संपूर्ण गाव हादरलं होतं. गरज पडली तर मी आर्याशी लग्न करेन. गावकरी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. काहींच्या चेहऱ्यावर राग होता तर काही पूर्ण स्तब्ध झाले होते. आर्या मात्र जागेवरच गोठली होती. तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. लग्न? तिने थरथरत्या नजरेने आरवकडे पाहिलं. तो मात्र पूर्ण गंभीर होता. सरपंच उपहासाने हसला. मोठमोठ्या गोष्टी बोलणं सोपं असतं साहेब. आमच्या गावातल्या मुलीशी लग्न म्हणजे खेळ नाही. आरव शांत पण ठाम आवाजात म्हणाला, माझ्यासाठीही हे खेळ नाही. त्या क्षणी आर्याचं हृदय अजून जोरात धडधडू लागलं. तिला कळत नव्हतं आनंद व्हावा की भीती वाटावी. इतक्यात विक्रम पुढे आला. वा, किती छान प्रेमकथा आहे, तो टाळ्या वाजवत म्हणाला. पण आरव साहेब, तुमच्या शहरात तुमचं लग्न आधीच ठरलंय हे गावकऱ्यांना सांगितलं का? क्षणात वातावरण बदललं. आर्याचा चेहरा पांढरा फटक पडला. काय? ती कुजबुजली. सगळ्यांच्या नजरा आता आरवकडे वळल्या. आरवच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. विक्रम, तो तात ओठ खात म्हणाला. पण विक्रम मुद्दाम हसत राहिला. अरे, मी खोटं बोलतोय का? शहरात मोठ्या बिझनेस टायकूनची मुलगी तुमची वाट बघतीये ना? आर्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिला अचानक स्वतःची जागा जाणवली. मी कोण? एक साधी गावातली मुलगी आणि तो करोडोंचा मालक. आरव तिच्या जवळ आला. आर्या, माझं ऐक. पण ती मागे सरकली. हे खरं आहे का? तिचा आवाज थरथरत होता. काही क्षण शांतता पसरली. आरवने डोळे मिटले. हो, बाबांनी माझ्यासाठी एक लग्न ठरवलं होतं. हे ऐकताच आर्याच्या डोळ्यातलं शेवटचं हास्यही हरवलं. तिला असं वाटलं जणू कोणीतरी तिच्या मनावर जोरात घाव घातला. म्हणजे हे सगळं खरं होतं? ती हळू आवाजात म्हणाली. पण ते लग्न मला मान्य नाही. आरव लगेच म्हणाला. मी कधीच त्या नात्याला स्वीकारलं नाही. पण आता आर्याच्या मनात खूप प्रश्न होते. मग मला आधी का नाही सांगितलं? तिच्या आवाजात वेदना होती. आरव शांत झाला, कारण त्याच्याकडे या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नव्हतं. विक्रम पुन्हा मध्येच बोलला. कारण मोठी माणसं कधी पूर्ण सत्य सांगत नाहीत. आर्याला आता तिथे थांबवत नव्हतं. ती रडतच घराच्या दिशेने धावली. आर्या! आरव तिच्या मागे जाणार इतक्या सरपंच मध्ये आला. आता पुरे झालं, तो रागाने म्हणाला. आज संध्याकाळच्या पंचायतीत अंतिम निर्णय होईल. आरवचा राग अनावर झाला होता. त्याची नजर विक्रमवर खेळली होती. त्याला आता खात्री झाली होती हे सगळं मुद्दाम घडवलं जातंय. पण दुसरीकडे घरी पोहोचताच आर्या तुटून रडू लागली. आजीने तिला जवळ घेतलं. काय झालं बाळा? आर्या रडत म्हणाली. आजी, मी स्वप्न बघायला लागले होते बहुतेक. तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच प्रेमाचं दुःख उतरलं होतं आणि बाहेर उभा असलेला आरव मनात एकच निर्णय घेत होता. आता काहीही झालं तरी तो आर्याला गमावणार नव्हता. पंचायतमध्ये आर्याचा अपमान होईल आणि आरव संपूर्ण गावासमोर एक मोठं सत्य उघड करेल. संध्याकाळी संपूर्ण गाव पंचायत समोर जमलं होतं. चौकात मोठी बैठक मांडली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, काहींच्या नजरेत तिरस्कार, तर काही फक्त तमाशा पाहण्यासाठी आले होते. आर्या आजीबरोबर शांतपणे एका कोपऱ्यात उभी होती. तिचे डोळे अजूनही रडून लाल झाले होते. आज पहिल्यांदाच तिला स्वतःच्या अस्तित्वाचाच भार वाटत होता. जर मी आरवला भेटलेच नसते तर? दुसरीकडे आरवही तिथे पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो थेट आर्याजवळ गेला. तू ठीक आहेस? त्याने हळू आवाजात विचारलं. पण आर्याने नजर खाली केली. कृपया आता माझ्याशी बोलू नका, ती तुटक्या आवाजात म्हणाली. जितकं जवळ येतं तितकं सगळं कठीण होतंय. त्या शब्दांनी आरवच्या मनाला वेदना झाल्या. पण तो काही बोलणार इतक्यात सरपंच उठला. पंचायत सुरू करूया. क्षणात शांतता पसरली. सरपंच कठोर आवाजात म्हणाला. या मुलीमुळे गावाचं नाव खराब होतंय. मोठ्या शहरातल्या माणसासोबत तिचे संबंध आहेत आणि आता सगळ्या गावात फोटोही फिरतायत. आर्या थरथरू लागली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या, जणू ती गुन्हेगार होती. एक बाई उठून म्हणाली. आमच्या मुलींवर याचा वाईट परिणाम होईल. दुसरा माणूस ओरडला. हिला गावाबाहेर काढा. हे ऐकताच आजीच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या नातीने काहीच चुकीचं केलं नाही, ती रडत म्हणाली. पण कोणी ऐकत नव्हतं. आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला वाटत होतं जमीन फाटावी आणि आपण त्यात नाहीसे व्हावे.
इतक्यात आरव उठला. बस. त्याचा आवाज संपूर्ण चौकात घुमला. सगळे शांत झाले. तो हळूहळू पंचायतच्या मधोमध आला. त्याची नजर एकेकावर फिरत होती. तुम्ही सगळे एका निरपराध मुलीवर आरोप करताय. फक्त काही फोटो पाहून तिच्या चारित्र्यावर बोट ठेवताय. सरपंच रागाने म्हणाला. मग खरं काय आहे ते सांगा. आरव काही क्षण शांत राहिला आणि मग तो ठाम आवाजात म्हणाला. खरं हे आहे की मी या गावात व्यवसायासाठी आलोच नाही. गावकरी गोंधळले. आरव पुढे म्हणाला. माझ्या कंपनीत कोणीतरी माझ्या विरुद्ध कट रचतोय. माझ्या जीवाला धोका आहे आणि म्हणून काही दिवस शांत राहण्यासाठी मी या गावात आलो. क्षणात सगळीकडे कुजबुज सुरू झाली. आर्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती आणि त्या सगळ्यात आरवचा आवाज आता मऊ झाला होता. मला आर्या भेटली. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती पहिली व्यक्ती होती जिने मला माझ्या पैशासाठी नाही तर माणूस म्हणून पाहिलं. आर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये वेदनेसह एक वेगळी भावना होती. सरपंच अजूनही हट्टीपणे म्हणाला. हे सगळं बोलून काही बदलणार नाही. तेवढ्यात आरवने खिशातून मोबाईल काढला. मग हे बघा. त्याने काही फोटो आणि व्हिडिओ सगळ्यांसमोर दाखवले. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं विक्रम लपून आर्या आणि आरवचे फोटो काढत होता आणि काही लोकांना ते पाठवत होता. संपूर्ण गाव हादरलं. सरपंच अवाक झाला. विक्रमचा चेहरा पांढरा फटक पडला. हे हे खोटं आहे. तो घाबरत म्हणाला. आरव त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. खेळ संपला विक्रम. विक्रमच्या डोळ्यात आता भीती स्पष्ट दिसत होती. पण त्याच्या चेहऱ्यावर अचानक एक विचित्र हास्य आलं. तो हळूच म्हणाला. तुम्हाला वाटतं खरी गोष्ट एवढीच आहे. आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि पुढच्या क्षणी विक्रमने जे सांगितलं ते ऐकून आरवच्या पायाखालची जमीनच सरकली. विक्रम आरवच्या भूतकाळाशी जोडलेलं एक धक्कादायक रहस्य उघड करेल, ज्याचा संबंध थेट आर्याशी असेल. संपूर्ण चौक शांत झाला होता. सगळ्यांच्या नजरा आता विक्रमवर गेल्या होत्या. आरव रागाने त्याच्या समोर उभा होता. आता कोणतं नवीन खोटं बोलणार आहेस? तो तातोड खात म्हणाला. पण विक्रम शांतपणे हसू लागला. खोटं? खरं तर आता खरी गोष्ट सुरू होते आरव. आर्याच्या मनात भीती वाढत होती. विक्रम हळूहळू तिच्याकडे वळला. आर्या, तुला माहीत आहे का तुझे आई वडील कसे गेले? तो प्रश्न ऐकताच आर्याच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. आजी अचानक घाबरली. विक्रम गप्प बस. ती जोरात ओरडली. पण विक्रम थांबला नाही. सगळं आयुष्य तू अपघात समजत आलीस ना? तो हसत म्हणाला. पण तो अपघात नव्हताच. क्षणात आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. काय? तिच्या तोंडून शब्दही नीट बाहेर पडत नव्हते. आरव ही अवाक होऊन विक्रमकडे पाहत होता. विक्रम पुढे म्हणाला. तुझ्या वडिलांनी अनेक वर्षांपूर्वी सिंघानी या कंपनीत काम केलं होतं. आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि त्यांनी कंपनीच्या एका मोठ्या गैरव्यवहाराविरुद्ध आवाज उठवला होता. गावात कुजबूज सुरू झाली. आर्या पूर्ण हादरली होती. नाही, हे खोटं आहे, ती रडत म्हणाली. पण विक्रमने मोबाईलमधून एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोमध्ये आर्याचे वडील काही लोकांसोबत उभे होते आणि त्यात एक चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता, आरवच्या वडिलांचा. आरवचा श्वास अडकला. हे अशक्य आहे, तो हळू आवाजात म्हणाला. विक्रम त्याच्या जवळ आला. तुझ्या वडिलांच्या कंपनीमुळेच त्या माणसाचा जीव गेला. खोटं, आरव जोरात ओरडला. पण विक्रमने आणखी काही कागद त्याच्या समोर फेकले. पुरावे बघ. आरव थरथरत्या हातांनी ते कागद पाहू लागला. कंपनीच्या जुन्या फाईल्स, तक्रारी आणि अचानक बंद झालेली केस. त्याच्या डोळ्यात धक्का स्पष्ट दिसत होता. आर्या हे सगळं पाहत होती. तिचं हृदय अक्षरशः तुटत होतं. म्हणजे ज्याच्यावर मी विश्वास ठेवला त्याचं कुटुंबच माझ्या आई वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आर्या, माझं ऐक. आरव तिच्याकडे येत म्हणाला. पण ती घाबरून मागे सरकली. नको, कृपया माझ्याजवळ येऊ नका. त्या शब्दांनी आरव पूर्ण तुटून गेला. मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्याचा आवाज थरथरत होता. पण त्या क्षणी आर्याचं मन ऐकण्याच्या अवस्थेत नव्हतं. तिला तिच्या फक्त आईवडिलांचा चेहरा आठवत होता. ती रडतच तिथून धावत निघून गेली. आर्या. आरव तिच्या मागे जाणार इतक्यात आजीमध्ये आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. बाळा, जर हे खरं असेल ना तर माझ्या नातीच्या आयुष्यातून दूर निघून जा.
आरव जागेवरच थांबला. पहिल्यांदाच त्याच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. दूर उभा असलेला विक्रम मात्र मनातल्या मनात जिंकण्याचा आनंद साजरा करत होता. कारण आता फक्त गैरसमज नव्हते, तर दोन तुटलेल्या भूतकाळांमध्ये उभं राहिलेलं प्रेम होतं. आरव त्याच्या वडिलांना सत्य विचारण्यासाठी शहरात जाईल आणि आर्याला तिच्या आईची एक जुनी डायरी सापडेल. त्या रात्री आर्या एक क्षणही झोपू शकली नाही. घरात शांतता होती, पण तिच्या मनात हजारो वादळं उठली होती. तिच्यासमोर सतत तेच शब्द फिरत होते. तुझ्या वडिलांच्या मृत्यूला सिंघाणी या कंपनी कारणीभूत होती. ती डोळे मिटली की आई वडिलांचे चेहरे दिसत होते आणि त्यांच्यासोबत आरवचाही चेहरा. नाही, आरव असा असू शकत नाही. पण पुढच्याच क्षणी तिच्या मनात दुसरा आवाज यायचा. पण पुरावे, फोटो, कागदपत्र. तिचं मन तुटत होतं. आजी कोपऱ्यात शांत बसून तिला पाहत होती. इतक्या वर्षांनी जुन्या जखमा पुन्हा उघडल्या होत्या. हळूहळू आजी उठली आणि कपाटाजवळ गेली. तिने कपाटातून एक जुनी लाकडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीवर धूळ साचली होती. जणू अनेक वर्षांपासून ती उघडलीच नव्हती. आर्या गोंधळून तिच्याकडे पाहू लागली. आजी, हे काय आहे? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्या आईच्या आठवणी. आर्याचं हृदय जोरात धडधडलं. आजीने थरथरल्या हातांनी पेटी उघडली. त्यात काही फोटो, जुने फोटो, पत्र आणि निळ्या रंगाची डायरी होती. ही डायरी तुझ्या आईची आहे, आजी हळू आवाजात म्हणाली. तिच्या मृत्यूनंतर मी कधीच उघडली नाही. आर्याने ती डायरी हातात घेतली. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. ती हळूहळू पानं उलटू लागली. पहिल्या काही पानांवर साध्या आठवणी होत्या. आर्याच्या लहानपणीचे क्षण, तिच्या बाबांचं तिच्यावरचं प्रेम. पण अचानक एक पान वाचताना तिचे हात थरथरले. आज विनायक खूप घाबरलेले दिसले. कंपनीत काहीतरी चुकीचं चालू आहे असं ते म्हणाले. त्यांनी सत्य बाहेर आणायचं ठरवलंय, पण त्यांना सतत धमक्या येत आहेत. आर्याचा श्वास अडकला. ती पुढचं पान वाचू लागली. जर आमच्यासोबत काही वाईट झालं तर त्यामागे अपघात नसेल. डायरी तिच्या हातातून खाली पडली. आजी, ती रडत म्हणाली. म्हणजे आई बाबा खरंच? आजीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. मला पूर्ण सत्य कधी कळलं नाही बाळा, पण तुझ्या बाबांनी शेवटच्या दिवसात खूप भीतीत आयुष्य जगलं. आर्या पूर्णपणे हादरली होती. तिला आता विक्रमचं बोलणं खोटं वाटत नव्हतं. दुसरीकडे आरव त्या रात्री शहरात पोहोचला होता. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता. बाबांनी खरंच काही लपवलंय? तो थेट सिंघाणी या मॅन्शनमध्ये गेला. मोठं आलिशान घर, पण आज त्याला ते रिकामं वाटत होतं. हॉलमध्ये त्याचे वडील राजेंद्र सिंघाणिया बसले होते. आरवला पाहताच ते आश्चर्याने उठले. आरव, तू अचानक? पण आरवने त्यांच्या समोर फाईल्स फेकल्या. हे काय आहे? त्याचा आवाज रागाने थरथरत होता. राजेंद्र काही क्षण शांत राहिले. त्यांनी फाईल्स पाहिल्या आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तुला हे कुठे मिळालं? त्यांनी गंभीर आवाजात विचारलं. मला फक्त उत्तर हवंय, आरव ओरडला. आर्याच्या वडिलांचा मृत्यू कंपनीशी संबंधित होता का नाही? क्षणात वातावरण तणावानं भरलं. राजेंद्र शांत झाले. काही क्षणांनी त्यांनी हळू आवाजात म्हटलं, हो, त्या प्रकरणाशी कंपनीचा संबंध होता. आरवच्या पायाखालची जमीन सरकली. पण मी कोणाचाही खून केला नाही, राजेंद्र लगेच म्हणाले. त्यावेळी कंपनीत काही लोक गैरव्यवहार करत होते. विनायकने त्याविरुद्ध आवाज उठवला आणि अचानक त्यांचा अपघात झाला. मग केस बंद का झाली? आरवचा आवाज तुटला. राजेंद्रने नजर खाली केली. कारण मला धमक्या आल्या होत्या. तुझ्या जीवाचाही धोका होता. आरव स्तब्ध झाला. म्हणजे तुम्ही सत्य लपवलंत? राजेंद्र काही बोलले नाहीत. त्या शांततेतच सगळं उत्तर होतं. आरवच्या डोळ्यात वेदना उतरल्या. आर्या बरोबर होती. माझ्या कुटुंबामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. इतक्यात त्याच्या फोनवर मेसेज आला. तो विक्रमचा होता. सत्य कळलं ना? आता पुढचा खेळ सुरू होईल. मेसेज सोबत एक फोटो होता. तो फोटो पाहताच आरवच्या चेहऱ्यावर भीती पसरली. त्या फोटोमध्ये आर्या एका ओसाड रस्त्यावर एकटी चालताना दिसत होती आणि तिच्या थोड्याच अंतरावर दोन अनोळखी माणसं तिचा पाठलाग करत होती. आरव घाबरून ओरडला, आर्या! पुढील भागात आर्याच्या जीवावर मोठं संकट येईल आणि आरव तिला वाचवण्यासाठी वेड्यासारखा धावेल. हे पाहू पुढच्या भागामध्ये.
कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.